तर वयोमानानुसार गुडघ्यांची झीज होते. आपल्या गुडघ्यातले जे कार्टिलेज असतात ते खराब व्हायला सुरुवात होतात. गुडघ्यातली गादी म्हणजे खुर्च्या ज्यांना आपण म्हणतो मेनिस्कस, त्या पण सुद्धा खराब होतात आणि शेवटी गुडघा असा होतो जिथे आपली झीज झालेली आहे, हाडांवर हाड घासत आहे. तर मग शेवटी याला आपल्याला नी रिप्लेसमेंट करावं लागतं. तर नी रिप्लेसमेंटमध्ये हा एक वरचा पार्ट असतो, मग खाली असतो आणि मध्येही एक प्रकारचा आर्टिफिशियल गादी असते. तर रोबोटिकच्या साहाय्याने काय झालं आहे की पहिले रोबोटिकच्या आधी त्या हाडामध्ये 9 इंचाचा रॉड टाकावा लागायचा, हाड खूप कट करावं लागायचं. आता रोबोटिकमध्ये काय आहे की जे कवर खराब झालेलं आहे त्यालाच आपण फक्त कट करतो आहे, त्यालाच काढतो आहे आणि त्याऐवजी हा नवीन पार्ट लावतो आहे. त्यामध्ये असे वरच्या हाडाला हा एक नवीन पार्ट लावण्यात येतो, खाली असा त्रिकोणी पार्ट लागतो आणि मध्ये हे एक आर्टिफिशियल कुशन असतं अशा प्रकारचं. तर आता या सर्जरीमध्ये परत एकदा सांगतो आहे की रोबोटिकमुळे जी रिकव्हरी आहे ती फार फास्ट झालेली आहे. आपल्याला लगेच पायऱ्या चढ उतर करता येतं, कारण की हाडांना खूप कट करायचं आहे, हाडांना खूप बोन्सला कट करायचं आहे असं काही राहिलेलं नाही आहे, हाडांमध्ये रॉड टाकायचं आहे असं काही नाही आहे. तर हा रोबोटिकचा फायदा आहे की रिकव्हरी फास्टर होते आणि आपल्याला त्राससुद्धा कमी होतो ऑपरेशननंतर.